नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती मागील वर्षी झालेला पेपर या ठिकाणी आपण घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे अतिसंभाव्य 15,000 प्रश्न आणि एका वर्षाचं चालू घडामोडीचं PDF जर कोणाला हे 2 PDF घ्यायचे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही हे 2 PDF घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, सन 2011 पासून ते आतापर्यंत झालेले पोलीस भरतीला विचारलेले सर्व प्रश्न आपण त्या PDF मध्ये टाकलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, ती PDF सर्वांनीच एकदा घ्यायला पाहिजे आणि त्यामध्ये प्रश्न हे वाचायलाच पाहिजे। बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा विद्यार्थी मित्रांनो, ओडिशा या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती? बघा, ओडिशा या राज्याची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे। ओडिशा या राज्याची राजधानी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील बघा, भुवनेश्वर ओडिशा या राज्याची ती राजधानी आहे। बघा प्रश्न क्रमांक दुसरा बघा, बांगलादेशाचं चलन बघा पुढीलपैकी कोणतं आहे? बघा, बांगलादेशाचं चलन पुढीलपैकी कोणतं आहे? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये येत असतो, त्यामुळे हा प्रश्न कोणीही चुकायचा नाही। बघा, बांगलादेशाचं चलन बघा पुढीलपैकी कोणतं आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील, टका या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता या मराठी वर्तमानपत्राचे प्रमुख संपादक बघा खालीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, लोकसत्ता या मराठी वर्तमानपत्राचे मुख्य संपादक आता गिरीश कुबेर लोकसत्ता या मराठी वर्तमानपत्राचे प्रमुख संपादक आहेत। बघा प्रश्न क्रमांक चौथा बघा, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत? व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील, पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे ते लेखक आहेत। बघा प्रश्न क्रमांक पाचवा बघा, WHO ही संघटना खालीलपैकी कशा संबंधीची संघटना आहे? बघा, WHO ही संघटना खालीलपैकी कशा संबंधीची संघटना आहे? विद्यार्थी मित्रांनो, WHO ही संघटना आरोग्य याच्या संबंधीची ती संघटना आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत? बघा, विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक बघा खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, विशाखा या काव्यसंग्रहाचे लेखक विवा शिरवाडकर हे विशाखा या काव्यसंग्रहाचे ते लेखक आहेत। बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? बघा, राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंतराळवीर आहे। तर यांनी खालीलपैकी कोणत्या अवकाश यानामधून त्यांनी प्रवास केला होता? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा यांनी कोणत्या यानामधून त्यांनी प्रवास केला होता? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड राहील बघा, सुएझू T11 ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला तो सिद्धांत आहे? बघा, सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील, अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत हा मांडलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आनुवंशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? बघा, आनुवंशिकता खालीलपैकी कोणत्या एका गुणसूत्राद्वारे सूचित होते? बघा, आनुवंशिकता। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड राहील, आनुवंशिकता ही DNA या ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणी लावला? डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? डायनामाइटचा शोध। बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील, अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञांनी डायनामाइटचा शोध हा लावलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी बघा संख्या मालिका आहे 7 13 25 49 या मालिकेमधील पुढीलपैकी कोणती संख्या येईल? बघा, बघा 7 13 25 49 या मालिकेमध्ये पुढील संख्या पुढीलपैकी कोणती येईल? बघा या मालिकेमध्ये संख्या कोणती, तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील विद्यार्थी मित्रांनो 97 या ठिकाणी आपले योग्य
उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 22 बघा, प्राणवायूचा शोध बघा, प्राणवायू म्हणजे काय असतो तर ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू, म्हणजेच प्राणवायूचा शोध खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनचा शोध हा जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञांनी प्राणवायूचा शोध हा लावलेला आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी बघा अजून एक संख्या मालिका आहे विद्यार्थी बघा 39 बघा 77 115 या मालिकेमध्ये पुढील संख्या पुढीलपैकी कोणती येईल? बघा या संख्या मालिकेमध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संख्या येईल? तर ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी 153 या ठिकाणी या मालिकेमध्ये पुढील संख्या असेल। प्रश्न क्रमांक 24 बघा, दुधाची भुकटी बनवणारा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, आनंद हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर आनंद हा दुग्ध प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये तो दुग्ध प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 5, पेनिसिलियमचा शोध बघा कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? पेनिसिलियमचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील बघा, डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलियमचा शोध या ठिकाणी लावलेला आहे। प्रश्न क्रमांक 26 बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य बघा कोणतं आहे? भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं आहे? तर सिक्कीम हे राज्य भारतामध्ये लोकसंख्या दृष्टीने सर्वात ते लहान राज्य आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा, जागतिक बँकेचं मुख्यालय कोणत्या एका ठिकाणी? जागतिक बँकेचं मुख्यालय, विद्यार्थी उत्तर सर्वांना यायला पाहिजे, जागतिक बँकेचं मुख्यालय हे वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय आहे। बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका राज्यामध्ये? बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो, कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश राज्यामध्ये हे राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा, जायकवाडी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवर उभारले आहे? बघा जायकवाडी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे? जायकवाडी हे धरण, विद्यार्थी म्हणून ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड राहील, जायकवाडी हे धरण गोदावरी या नदीवरचं ते धरण आहे। प्रश्न क्रमांक 30 बघा, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामधलं ते उद्यान आहे। प्रश्न क्रमांक 31 बघा, कल्याण सोना ही खालीलपैकी कशाची जात आहे? बघा कल्याण सोना ही खालीलपैकी कशाची जात आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, कल्याण सोना ही खालीलपैकी कशाची जात आहे? तर कल्याण सोना ही गहू या पिकाची ती जात आहे। प्रश्न क्रमांक 32 बघा, तापी आणि नर्मदा या खालीलपैकी कोणत्या वाहिनी नद्या आहेत? बघा तापी आणि नर्मदा खालीलपैकी कोणत्या वाहिनी नद्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, तापी आणि नर्मदा या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत। ऑप्शन क्रमांक ब या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी, वृक्षतोडी विरोधामध्ये उत्तर भारतामध्ये आंदोलनाची निर्मिती खालीलपैकी कोणी केली? वृक्षतोडी विरोधामध्ये उत्तर भारतामध्ये आंदोलनाची उभारणी खालीलपैकी कोणी केली? बघा वृक्षतोडी विरोधामध्ये, बघा विद्यार्थी सर्वांना उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। वृक्षतोडी विरोधामध्ये उत्तर भारतामध्ये आंदोलनाची उभारणी ही सुंदरलाल बहुगुणा यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी उभारणी ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 34 बघा, एकशिंगी गेंड्याकरिता प्रसिद्ध असलेलं अभयारण्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा एकशिंगी गेंडा यांच्यासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणतं आहे? बघा एकशिंगी गेंडा कुठे? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील, काझीरंगा या अभयारण्यामध्ये एकशिंगी गेंडा हा प्रसिद्ध आहे। तर काझीरंगा हे अभयारण्य आसाम या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 35 बघा, खालीलपैकी कोणती एक मुस्लिम जमात केरळमध्ये आढळते? पुढीलपैकी कोणती मुस्लिम जमात केरळ राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील, विद्यार्थी मित्रांनो मोपला या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये सर्वात लांब नदी पुढीलपैकी कोणती? भारतामधली सर्वात लांब नदी पुढीलपैकी कोणती आहे? बघा उत्तर सर्वांना यायला पाहिजे, भारतामधली सर्वात लांब नदी गंगा ही नदी भारतामधली सर्वात लांब नदी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात मोठा कागद कारखाना पुढीलपैकी कोणता? सर्वात मोठा कागद कारखाना पुढीलपैकी कोणता आहे?
बघा विद्यार्थ्यांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील भारतामधला सर्वात मोठा कागद कारखाना नेपाळनगर या ठिकाणी सर्वात मोठा कागद कारखाना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ पुढीलपैकी कोणते आहे? इंदिरा गांधी यांचे समाधीस्थळ पुढीलपैकी कोणतं आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड राहील शक्तीस्थळ हे इंदिरा गांधी यांचे ते समाधीस्थळ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, घारापुरी लेणी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा घारापुरी लेणी कोणत्या एका जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, घारापुरी लेणी बघा रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक 40 बघा, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या एका पर्वतामध्ये? चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका पर्वत श्रेणीमध्ये आहे? बघा चिखलदरा. विद्यार्थी मित्रांनो, चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण सातपुडा या पर्वत श्रेणीमध्ये ते वसलेलं आहे. शिवनेरी हा किल्ला खालीलपैकी कोणत्या प्राचीन घराण्याच्या कालखंडामधला तो किल्ला आहे? बघा शिवनेरी हा किल्ला खालीलपैकी कोणत्या प्राचीन घराण्याच्या कालखंडामधला तो किल्ला आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील शिवनेरी हा किल्ला सातवाहन या प्राचीन घराण्याच्या कालखंडामधला तो किल्ला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत? बघा संत गाडगेबाबा स्वच्छता या अभियानाचे प्रणेते खालीलपैकी कोण आहेत? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क आहे R.R. पाटील या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताचे निर्माता असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? आधुनिक भारताचे निर्माते असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारताचे निर्माते असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ राहील राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे निर्माते असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढीलपैकी कोणती एक महात्मा ज्योतिबा फुले यांची साहित्य कृती आहे? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांची कोणती एक साहित्य कृती आहे? बघा या ठिकाणी कोणती आहे तर बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील तृतीय रत्न या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांची साहित्य कृती आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे? मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे? मुडदूस. तर मुडदूस हा ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राज्यसभा किती वर्षांनी विसर्जित होते? बघा राज्यसभा किती वर्षांनी विसर्जित होते? बघा विद्यार्थी मित्रांनो, राज्यसभा हे किती वर्षांनी विसर्जित होते? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ड राहील राज्यसभा हा बघा या ठिकाणी स्थायी सभागृह असल्यामुळे ऑप्शन क्रमांक ड या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 50 बघा, संत तुकाराम महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? बघा संत तुकाराम महाराजांची समाधी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील देहू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 51 बघा, हैदराबाद संस्थानामधील प्रजेच्या लढ्याचे नेतृत्व पुढीलपैकी कोणी केले? बघा हैदराबाद संस्थानामध्ये प्रजेच्या लढ्याचे नेतृत्व कोणी केले? ऑप्शन क्रमांक ड राहील स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, भाकरा नानगल हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवर बांधण्यात आले? बघा भाकरा नानगल हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवर बांधण्यात आलेलं आहे? बघा भाकरा नांगल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी क राहील विद्यार्थी मित्रांनो, सतलज या नदीवरचं ते धरण आहे. बघा सतलज या नदीवर बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, वंदे मातरम या गीताचे कवी पुढीलपैकी कोण आहेत? बघा वंदे मातरम या गीताचे कवी पुढीलपैकी कोण आहेत? बघा वंदे मातरम या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी ब राहील बंकिमचंद्र चटर्जी या ठिकाणी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा, हिरा हे पुढीलपैकी कशाचं अभिरूप आहे? बघा हिरा हे पुढीलपैकी कशाचं अभिरूप आहे? हिरा. तर हिरा हे कार्बनचं अभिरूप या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा, IPC या संज्ञेचं आपल्या या ठिकाणी विस्तारित रूप सांगायचं. IPCचं या ठिकाणी आपलं योग्य फुल फॉर्म सांगायचं. बघा IPC. बघा IPCचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल? बघा इंडियन पोलीस सर्व्हिस या ठिकाणी आपलं या ठिकाणी IPS. ओके IPS कोणता असेल? इंडियन पोलीस सर्व्हिस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, BSF याचं योग्य फुल फॉर्म आपला सांगायचा. BSF या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचा आहे. BSFचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल?
बघा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, बघा बॉर्डर सिक्युरिटी फोर्स हे BSFचे योग्य फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा RAW, बघा RAWचे योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं. बघा RAW, बघा रॉ, बघा रॉचं योग्य फुल फॉर्म पुढीलपैकी कोणता असेल? बघा रिसर्च अँड ॲनालिसिस विंग म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 बघा CIDचं या ठिकाणी आपला योग्य फुल फॉर्म सांगायचं. बघा CIDचं या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे. CID, बघा CIDचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल? बघा क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन्स डिपार्टमेंट. बघा क्रिमिनल कोणता असेल उत्तर? बघा क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिव्हिजन, क्रिमिनल आयडेंटिफिकेशन डिपार्टमेंट, क्रिमिनल इन्फॉर्मेशन डिव्हिजन. बघा याचं उत्तर कोणतं असेल? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी अ राहील. विद्यार्थी मित्रांनो क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 26 बघा CBIचं या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं. बघा CBIचं योग्य फुल फॉर्म पुढीलपैकी कोणतं? CBI, बघा CBIचं योग्य फुल फॉर्म पुढीलपैकी कोणता? ऑप्शन क्रमांक बघा सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन हे CBIचं योग्य फुल फॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? बघा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना सन 1885 या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक बघा 28 बघा चले जाव चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष बघा पुढीलपैकी कोणतं आहे? बघा चले जाव चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष पुढीलपैकी कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, कारण तुमचं एक लाईक म्हणजे आम्हाला खूप जास्त मोटिवेशन देत असतो. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक तर लाईक करायचंच आहे.